एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही 2024ला जी निवडणूक लढली, आपण पाहत असाल त्याचा निकाल जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या. स्ट्राईक रेट वाढला, लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास हा एकनाथ शिंदे साहेबाबरोबर आहे. म्हणून या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचा कार्यकर्त्याचा सर्व संच हा त्यांच्याकडे आकर्षित होतो. कोणत्याही जाती धर्माचा असो तो त्यांच्याकडे जातो. आणि म्हणून आता हे परिवर्तनाची जी काही लाट सुरू झालेली आहे त्याचाच परिणाम आहे. अनेक मान्यवर मागे आपल्याला सांगितलं की आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही आहे, आमच्याकडेच एवढे प्रवेश होत आहेत रोज की आम्ही त्या प्रवेशाला वेळ देऊ शकत नाही अशी आमची अवस्था आहे. म्हणून कार्यकर्ता हा आमच्याकडे येतोय, त्याच्या मर्जीने येतोय आणि त्याचा परिणाम या आता आज उद्याच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या संदर्भामध्ये आतापर्यंत तरी एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही निर्णय घेण्याचा टायमिंग असतो तो टायमिंगनुसार ते निर्णय घेतील. मला वाटतं 11-12 वाजेपर्यंत त्या संदर्भामध्ये निर्णय सुद्धा होईल. नाही, महाविकास आघाडी हे एकत्र नाहीच आहेत. त्यांच्यामध्ये कधी एक वाक्यता नव्हती. पण आता कुणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज आहे यापेक्षा आता तो पक्ष कुठे आहे आता तो शोधावा लागणार आहे. काँग्रेसने पहिल्यापासून त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मांडली होती. त्यांनी एवढं कॉम्प्रोमाइज यासाठी केलं होतं की त्यांना राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. शरद पवार साहेब आहेत म्हणून त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. आताही त्यांनी विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे असतील तर आम्ही कॉम्प्रोमाइज करू असंच त्यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलं होतं. परंतु त्यांना तो उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आली नाही. म्हणून आता काँग्रेसला काउंट करणं किंवा काँग्रेसचा अपमान करणं हे उभाटाने केलेलं आहे. मला वाटतं काँग्रेस हा अशी ती पार्टी आहे, मग ते काही सगळं गेलं तरी चालेल परंतु आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील. म्हणून काँग्रेस आता ही सेपरेट लढेल असं एकंदरीत आता तरी वातावरण आहे. त्यांना याची सर्व प्रकारची जाणीव असते, त्यांना सर्व माहिती असतं की उभाटाला संपवण्यासाठी त्यांच्या आतमधले त्यांच्या पक्षाचेच लोक तयार आहेत. म्हणून घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत, त्यांना इतराची गरज नाही. म्हणून मला वाटतं सेफ साईड म्हणून ते या निवडणुकीतून बाहेर पडलेत. दिली तर ना, अहो तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना. जे दिले नाही त्याला कुठं कुर्बान करता तुम्ही? आणखी फार पल्ला गाठायचा आहे. इतक्या लवकर असे गुडघ्याला भाषण बांधून चालत नसतं पक्षामध्ये. आम्ही 42 वर्षापासून काम करतोय, 1-2 दिवसाचा प्रवास नाही आहे. आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतात. या आमच्या बहीण बघा वाघमारताईला तिच्या स्वप्नात नाही एका मिनिटात उमेदवारी दिली आणि राज्यसभेत पाठवलंय. याला मनाचा मोठेपण मानतात. म्हणून त्यांना शुभेच्छा. पक्षाचं काम करा आणि पक्ष असाच डुबवा. राजसाहेब काय म्हणतायत, काँग्रेसची काय पॉलिसी आहे, भाजपने आता विधेयक काय आणलंय या बाबतीमध्ये सर्व चर्चा होत आहेत. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय कुणाला जर चर्चा करायची असेल तर ओपन आपण समोर करू. आणि ते आव्हान प्रति आव्हान एकमेकाला देणं सुरू आहे. म्हणून याच्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. काय झालं, काय चाललंय, काय चर्चा झाल्या बच्चू कडू साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय चर्चा झाली याच्याबद्दल तर कुणाला आमच्या पक्षी नेत्यापैकी कुणाला माहिती दिली तर आलेली नाही आहे. त्याचा निर्णय ऐन वेळेला एकनाथ शिंदे साहेब घेतील. आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील मला वाटतो पक्षाच्या हिताचा असेल. हे बघा, मराठी शाळा विकणे किंवा मराठी बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. मराठी ही टिकली पाहिजे, मराठी ही कायम असली पाहिजे. मराठीचं वर्चस्व या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रात असली पाहिजे. आणि त्या स्वाभिमानाला कोणी ठेच पोहोचवता कामा नये ही सर्वांचीच भूमिका आहे. म्हणून मराठीचा
एका पक्षालाच फक्त पुळका आहे आणि आम्ही फक्त हिंदी भाषिक आहोत असं समजण्याचं काही कारण नाही. मराठीसाठी वाटेल तो लढा द्यायला आम्ही सुद्धा तयार आहोत. होतात अशा निवडणुकीमध्ये सगळ्या दऱ्या पडतात, भेगा पडतात. तुम्ही पाहिलं असं नगरपालिकेला तसं झालं, महानगरपालिकेला झालं, जिल्हा परिषदला झालं. म्हणून कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी काही वेळेला कॉम्प्रोमाइज न करता ह्या लढाया लढावं लागतं. नागपूर संघ कार्यालयाला रेडिएशनची धमकी देण्यात आलेली आहे. पत्राद्वारे निवेदन मिळाले. नागपूर कार्यालयाच्या सर्व सुरक्षितता हे केंद्र पाहते, राज्यही पाहते, म्हणून त्यांना धोका असण्याचं काही कारण नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक आहे अतुल पांडे म्हणून ते असं म्हणतात की बाबासाहेबांनी भारतातल्या मुस्लिमांना तेव्हाच पाकिस्तानात पाठवा असं एक विधान केलेलं आहे. कसं काय या विधानाला सत्य आहे का? बाबासाहेबांनी त्यावेळेला जे स्टेटमेंट घेतले, जे त्यांची भूमिका होती, त्या भूमिकेला याच काही राज्यकर्त्यांनी केलेला विरोध आत्ता ते भोगतायत. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक विषयात आपलं जे काही स्पष्ट मत मांडलं होतं त्याची आता आठवण आणि ते केलं असतं तर किती बरं झालं असतं, आता हे प्रत्येक राज्यकर्त्याला सुचायला लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.